सर्वात पहिले मी एक स्टीलची प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचं तेल टाकून छान ब्रशनं पसरवून घेतलं। तुम्ही याच ठिकाणी दुसरं तेलसुद्धा वापरू शकता। नंतर मी एक मातीचा गोळा घेतला आणि त्या स्टीलच्या प्लेटमध्ये प्रेस करायला सुरुवात केली। आणि ज्यावेळी तुम्ही माती प्लेटमध्ये दाबत असाल त्यावेळी खात्री करा की त्यावेळी कोणत्याही प्रकारचे एअर बबल त्या मातीमध्ये होऊ नये आणि वरील भाग तुम्ही हाताने किंवा सुरीच्या साहाय्याने प्लेन करून घ्यावे, जेणेकरून आपल्या गणपती बाप्पांचा बेस पूर्णपणे प्लेन आणि सरळ तयार होणार। बेस पूर्ण सरळ आणि प्लेन झाल्यानंतर त्या प्लेट मधला आकार जो काही तयार झाला असेल तो आपल्याला एका पाटलीवर काढून घ्यायचा आहे आणि त्या आकाराला पाण्याच्या साहाय्याने फिनिशिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर एक मातीचा गोळा घेऊन आपल्याला सिलेंडर शेपचा आकार करून त्या बेसवरती मागच्या साईडने ठेवायचा आहे आणि त्या आकाराला आणि बेसला पूर्णपणे छान मस्त चिपकवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सुकल्यानंतर वेगवेगळे पार्ट तयार होणार नाही आणि तुटणार नाही। त्यानंतर आपल्याला आणखीन एक मातीचा गोळा घेऊन सिलेंडर टाईपच्या शेपला तो समोरून चिपकवायचा आहे, जेणेकरून आपल्या गणपती बाप्पांचं पोट छान मस्त भरलेलं दिसणार। जेव्हा आपण एखादा पार्ट बनवत असलो तर तेव्हाच त्याला प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त फिनिशिंग देता येईल, जेणेकरून आपण जेव्हा फायनल टचअप करू तेव्हा त्याला फिनिशिंग द्यायची गरज पडणार नाही। आता आपलं पोट आणि बेस पूर्णपणे बनवून झाला आहे। आता आपण गणेश बाप्पांचे पाय बनवणार आहोत। त्यासाठी मी मातीच्या गोळ्याचा एक कॉईल तयार करून घेतलेला आहे आणि त्या कॉईलला मी सिंपल आकारात गणेश बाप्पांच्या पायाचा आकार देत आहे। तुम्ही पण तसाच द्या जसा मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि तो मी गणेश बाप्पांच्या पोटाच्या खालच्या बाजूला चिपकवत आहे आणि चिपकवताना काळजी घ्या की तो व्यवस्थित चिपकावा, जेणेकरून त्याचे सुकल्यानंतर पार्ट होणार नाही। आणि याच पद्धतीने मी गणेश बाप्पांची दोन्ही पाय चिपकवून घेतलेले आहे। त्यानंतर मी एक छोटासा मातीचा गोळा घेतला आहे आणि त्याला एक पापडीसारखं केलेला आहे, जेणेकरून मी गणेश बाप्पांचं धोतर व्यवस्थितपणे करू शकणार। तुम्ही बघू शकता मी गणेश बाप्पांचं धोतर कशा पद्धतीने बनवत आहे। तुम्ही व्यवस्थित धोतर सेट करण्यासाठी टूलचा वापर सुद्धा करू शकता। अशाच प्रकारे मी दोन्ही साईडचे धोतर व्यवस्थित तयार करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर मी सर्व मूर्तीला ब्रशच्या साहाय्याने फिनिशिंग देत आहे। जास्तीत जास्त प्रयत्न करा की फिनिशिंग ही ब्रशनच केला जाईल। त्यानंतर मी गणेश बाप्पांचा धोतर अजून रिअलिस्टिक आणि चांगलं दिसावं त्यासाठी मी टूलच्या साहाय्याने त्याच्यावर प्लेट्स बनवत आहे, म्हणजेच प्लेटचा आकार करत आहे आणि त्याला पण मी पाण्याच्या साहाय्याने फिनिशिंग देत आहे। त्यानंतर मी एक छोटासा मातीचा गोळा घेतला आणि त्याचा पण मी कॉईल तयार करून घेतला आहे आणि त्या कॉईलपासून मी गणेश बाप्पांची छाती बनवत आहे। तो कॉईल आणि गणेश बाप्पांचं पोट एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर हा स्टेप बाय स्टेप बनवलेला गणपतीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि अशाच प्रकारे गणेश बाप्पांची पूर्णपणे छाती बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर मी एक मातीचा कॉईल तयार करून घेतला आहे आणि त्या कॉईलला मी हाताचा आकार देत आहे आणि तो कॉईल मी गणेश बाप्पांच्या छातीच्या बाजूला चिपकवत आहे आणि चिपकवायच्या वेळेस खात्री करा की तो व्यवस्थित चिपकलेला आहे, म्हणजेच पूर्ण माती एकजीव झाल्यासारखी। अशाच प्रकारे मी गणेश बाप्पांचे दोन्ही हात चिपकवून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपले गणेश बाप्पांचे दोन्ही हात बनवून तयार झालेले आहे। आता बारी आहे गणेश बाप्पांचं मुख म्हणजेच तोंड बनवायची। त्यासाठी मी एक छोटासा गोल आकाराचा गोळा घेतला आहे आणि छातीच्या वरती मधोमध ठेवलेला आहे आणि तो पण मी व्यवस्थित चिपकून घेतला आहे। यानंतर मी गणेश बाप्पांचे कान बनवणार आहे। यासाठी मी मातीचे 2 समान आकाराचे गोळे घेतले आहे आणि या गोळ्यांना मी मुखाच्या आजूबाजूला चिपकवत आहे आणि हलकं प्रेस करत आहे। तुम्ही याच ठिकाणी गणेश बाप्पांच्या कानाला दुसरा सुद्धा आकार देऊ शकता आणि याच पद्धतीने मी गणेश बाप्पांचे दोन्ही कान बनवून तयार केलेले आहे। आणि तुम्हाला माहित आहे मी गणेश बाप्पांची बालस्वरूप मधली मूर्ती बनवत आहे, त्यासाठी मी गणेश बाप्पांना केस तयार करत आहे आणि गणेश बाप्पांचे केस हे ऑप्शनल आहे। तुम्ही याच ठिकाणी गणेश बाप्पांच्या मूर्तीला मुकुट सुद्धा बनवू शकता।
तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझे गणेश बाप्पांचे केस पूर्ण बनवून झालेले आहे। आता यानंतर मी गणेश बाप्पांसाठी सूंड बनवत आहे आणि सूंडसाठी मी एक मातीचा गोळा घेतला आहे आणि त्याच्यापासून कॉईल बनवलेला आहे। त्या कॉईलला मी एका इकडून जाळं आणि एका इकडून बारीक ठेवला आहे आणि ज्या ठिकाणी मी गणेश बाप्पांची सूंड चिपकवत आहे त्या ठिकाणी थोडंसं रफ केलं आहे, जेणेकरून सूंड व्यवस्थित आणि पक्की चिपकावी। त्यानंतर तुम्ही गणेश बाप्पांच्या सूंडीला आवडेल तसा आकार देऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपले गणेश बाप्पांची मूर्ती तयार तर झाली आहे, पण आपल्याला आता डोळे लावायचे आहे। त्यासाठी मी बारीक मातीचे गोळे घेतले आहे आणि त्याच्यावरती बारीक कॉईलने आकार सुद्धा देत आहे डोळ्यांचा आणि तुम्हाला जर वाटले तर तुम्ही यापेक्षा साधे सुद्धा डोळे बनवू शकता। अशा प्रकारे माझे गणेश बाप्पांचे दोन्ही डोळे बनवून झालेले आहे। आता आपण गणेश बाप्पांना दात लावत आहे, त्यासाठी मी एकदम बारीक कॉईल घेतली आहे आणि या गणेश बाप्पांच्या दातावरून गणेश बाप्पांना एक दंत सुद्धा म्हटले जातात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली गणेश बाप्पांची मूर्ती बनवून तर झाली आहे, पण त्याच्यावर कोरीव काम अजूनपर्यंत केलेलं नाही आहे। तर सर्वात आधी मी सोंडीवर कोरीव काम करत आहे, जेणेकरून गणपती बाप्पांची सोंड रिअलिस्टिक आणि सुंदर दिसेल। सेम अशाच प्रकारे मी कोरीव काम गणेश बाप्पांच्या बाजूबंदवर सुद्धा करत आहे। आता आपण गणेश बाप्पांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे मोदक बनवणार आहोत। तर मी त्यासाठी एक मातीचा गोळा घेतला आहे आणि त्याला मोदकासारखा आकार देत आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मोदक तयार करत आहे आणि त्या मोदकाला मी वरच्या वर पाण्याने फिनिशिंग पण देत आहे। आता आपल्या मोदकाला आणखीन रिअलिस्टिक दिसावं याच्यासाठी मी त्याच्यावर टूल्सच्या सहाय्याने कोरीव काम करत आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपला मोदक बनवून रेडी झालेला आहे आणि तो मोदक आपण गणपतीच्या हातामध्ये धरायला देत आहोत। आणि आपल्या गणेश बाप्पांचे हात अजून रिअलिस्टिक दिसावे त्याच्यासाठी आपण आणखीन कोरीव काम करत आहे। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्या गणेश बाप्पांची मूर्ती पूर्णपणे रेडी झालेली आहे, कोरीव काम सुद्धा आणि हातकाम सुद्धा। तर चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।